आपणाला आजच्या या तासामध्ये संत तुकारामांचं पारमार्थिक जीवन आणि त्यांचा त्या काळातल्या नतद्रष्टांकडून झालेला छळ या दोन गोष्टींचा त्यांच्या जीवन चरित्राच्या संदर्भानं विचार करायचा आहे। तुकारामांची जी परमार्थ साधना आहे ना, ही परमार्थ साधना म्हणजे त्यांचं पारमार्थिक जीवन आहे, हे लक्षात ठेवा। कारण त्यांच्या जर आध्यात्मिक चरित्राच्या दृष्टीनं आपण विचार केला, आध्यात्मिकतेच्या दृष्टीनं, तर त्यांचं पारमार्थिक जीवन ही अतिशय महत्त्वाचं अंग त्यांच्या आध्यात्मिक चरित्राच्या दृष्टीनं आहे। या अंगाचा अनेक अभ्यासकांनी अतिशय चिकित्सकपणे विचार केलेला आपणाला दिसतो। यामध्ये गुरुदेव डॉक्टर रा. द. रानडे यांनी 1933 साली इंग्रजीत लिहिलेल्या मराठी संत वाङ्मयातील परमार्थ मार्ग या ग्रंथामध्ये संत तुकारामांच्या पारमार्थिक जीवनाच्या साधक दशा, जीवात्म्याची घनघोर अंधकारमय रात्र आणि तुकारामांचे स्वानुभवाचे उद्गार अशा 3 पायऱ्या त्यांनी मांडलेल्या आहेत। म्हणजे तुकारामांच्या जीवनातील जी स्थित्यंतर झाली पारमार्थिक जीवनाच्या संदर्भानं, त्याचा विचार रा. द. रानडे यांनी ह्या 3 भागात केले। ते म्हणतात की जीवात्म्याची घनघोर अंधकारमय रात्र असते, त्याला वाटतं की या जीवनाच्या या सगळ्या गोष्टीतून मी मुक्त झालो पाहिजे, आणि या सगळ्या घनघोर अंधकारमय रात्रीतून तुकारामांच्या वाट्याला, त्यांच्या जगण्याला आलेले जीवनाचे अनुभव आणि त्या अनुभवाची त्यांनी केलेली मांडणी, नाही का, आणि सुरुवातीची अवस्था म्हणजे पारमार्थिक जीवनाची साधक दशा, या अशा 3 गोष्टींच्या रूपानं त्यांनी तुकारामांच्या पारमार्थिक जीवनाच्या संदर्भात विचार केलेला आहे। त्याच्यानंतर एक डॉक्टर शंगो तुळपुळे यांनी एक ग्रंथ लिहिला, 5 संत कवी। त्यामध्ये त्या ग्रंथामध्ये संत तुकारामांच्याही संदर्भाने त्यांनी विचार मांडलेला आहे। आणि तुकारामांच्या आध्यात्मिक चरित्राची सूक्ष्मपणे पाहणी केल्यानंतर या शंगो तुळपुळे यांना तुकारामांच्या 3 अवस्था दिसून येतात। ते म्हणतात की तुकारामांची पहिली जी अवस्था आहे ती साधक दशा आहे, आणि ह्या साधक दशेमध्ये अशा अवस्थेत माणूस असतो की मनाशी काही एक निर्धार करून तो प्रपंचास विन्मुख होतो आणि नंतर तो परमार्थाला सन्मुख झालेला दिसतो। तुकारामांच्या जीवनात ही पहिली अवस्था साधक दशा म्हणून शंगो तुळपुळे यांनी मांडली। तर दुसऱ्या अवस्थेत ते म्हणतात की जेव्हा प्रयत्न करून देखील प्रयत्नाला फळ येत नाही, हे पाहून त्या संबंधित साधकाचा संबंध निश्चय जो असतो तो निश्चय ढासळून पडतो, आणि मग प्रपंच आणि परमार्थ अशा दोन्हीचे आपण मुकलो आहोत की काय या भावनेतून उत्पन्न होणारी तीव्र निराशा त्याच्या मनाची पकड घेते, आणि मग अंधारात तळमळणाऱ्या त्याच्या आत्म्याची अवस्था ही काळोखी रात्र कशी लवकर संपेल याचा विचार होतो, आणि ती संपते, आणि मग आत्मसाक्षात्काराचा सूर्योदय त्याच्या जीवनात होतो। आणि मग तुकारामांच्या जीवनात तसा झाला, आणि मग ब्रह्मानंदी टाळी लागावी, म्हणजे खूप उच्च आनंदाचा, पराकोटीचा आनंदाचा अनुभव यावा अशी अवस्था होते।
आणि म्हणून या तिन्ही अवस्थेला त्यांनी असं म्हटलेलं आहे की साधक अवस्था, शंकित अवस्था आणि सिद्ध अवस्था, अशा 3 अवस्था संत तुकारामांच्या पारमार्थिक जीवनात येऊन गेल्या. आता ह्या पहिल्या अवस्थेमध्ये निर्धार आहे, तर दुसऱ्या अवस्थेमध्ये नैराश्य आहे. आणि या दोन्हीलाही आपल्या पोटी तुकारामांनी सामावून घेऊन तिसऱ्या अवस्थेमध्ये आनंदमय म्हणून एक संत म्हणून वावरणारा तुकारामांचा इतिहास आपण नीटपणे समजून घेतला पाहिजे, असं ते म्हणतात. आता लक्षात ठेवा की माणूस प्रत्येक जण असा वागत असतो. लक्षात, तुकारामांनी हे आपल्या आयुष्यामध्ये खूप निश्चयपूर्वक केलं, निर्धार केला की मी माझ्या आयुष्यातलं राहिलेलं हे जे मला आज कळलं, तिथून पुढचं राहिलेलं आयुष्य मी समाजकारणासाठी लावेल. सगळं धन, मन, तन सगळं. पण इतकं केल्यानंतर देखील त्यांच्या जीवनात जी संकट यायला लागली, जी निराशा यायला लागली, आणि ही निराशा आल्यानंतर आता जर इतकं चांगलं करू नये असंच वाट्याला येणार असेल तर मग याच्यात ते आनंद मानला पाहिजे. याच्या पलीकडे काय? ही तुकारामांच्या जीवनातली अवस्था आहे, असं एक त्यांनी सांगितलं. तर डॉक्टर शंदा पेंडसे नावाचे एक अभ्यासक आहे तुकारामांचे, म्हणजे संत साहित्याचे. तर त्यांनी आपल्या साक्षात्कारी संत तुकाराम नावाचा एक ग्रंथ दिला 1972, आणि या ग्रंथामध्ये त्यांनी तुकोबाची जी साधक अवस्था आहे, साधकावस्था, साक्षात्कार व सिद्ध अवस्था, अशा 3 अवस्था दर्शवून तुकारामांचं चरित्र त्यांनी मांडलंय. म्हणजे साक्षात्कारी संत तुकाराम या ग्रंथामध्ये त्यांनी असं लिहिलं की तुकारामांची पहिली एक अवस्था साधकावस्था, दुसरी साक्षात्कार अवस्था आणि तिसरी सिद्ध अवस्था. आता या आध्यात्मिक अंगाने थोडंसं असल्यामुळे मी तुम्हाला अध्यात्माच्या त्या शब्दामध्ये सांगत आहे. त्याच्यानंतर एक तुकारामांच्या चरित्राचे अभ्यासक आहेत, त्यांनी तुकाराम चरित्र नावाचा एक ग्रंथ लिहिला, त्यांचं नाव आहे राब हर्षे. यांनी देखील या तुकाराम चरित्र या ग्रंथामध्ये त्यांनी असं एक मांडलेलं आहे की ते म्हणतात आध्यात्मिक जीवनाची पूर्वतयारी म्हणजे साधकावस्था व साधन मार्ग, आणि नंतर आत्मसाक्षात्कार ही अशा अवस्था आहे. आता त्यांनी हे त्यांचं चरित्र लिहिताना असंच लिहिलेलं की आध्यात्मिक जीवनाची पूर्वतयारी म्हणून तुकारामांची साधकावस्था आणि साधन मार्ग आणि आत्मसाक्षात्कार ही शीर्षक देऊन तुकारामांच्या पारमार्थिक जीवनाची वाटचाल कशी झाली याचा विचार त्या राब हर्षे यांनी मांडलेला आहे. तर प्राध्यापक कृब निकुंभ नावाच्या एका अभ्यासकांनी तुकारामांच्या साधकावस्थेस त्यांच्या व्यक्तिमत्वातील निर्वाणीचा पैलू मानून कधी आळवणी तर कधी तळमळ, कधी उत्कंठा तर कधी प्रतीक्षा, कधी आशा तर कधी हुरहुर, कधी स्वतःच्या मनभंगाचा तडाखा त्यांना अनुभवाला आला तर कधी कधी सांत्वन केलं लोकांनी, त्या सांत्वनाची सावली देखील त्यांना मिळाली. आणि अशा अनेक भावसंघर्षातून सगळेच संत गेले, पण तुकारामांच्या इतकी निर्वाणी क्वचितच काही व्यक्तींच्या, काही संतांच्या वाट्याला आली असेल आणि ती तशी व्यक्त केली असेल असं नाही. तुकारामांनी ती अतिशय प्रखरपणे व्यक्त केली. म्हणून बघा, तुकारामांच्या जीवनामध्ये ही गोष्ट झाली. कधी देवाला त्यांनी आळवत राहिली तर कधी तळमळ व्यक्त केली, कधी त्यांची उत्कंठा शिगेला पोचली तर कधी प्रतीक्षा मांडली, कधी आशा त्यांना लागली तर कधी हुरहुर लागली, कधी मनाचा भंग झाला तर कधी कधी सांत्वनही केलं कोणी. अशा अनेक भावसंघर्षातून तुकारामांचं जीवन चरित्र घडलेले आध्यात्मिक. आणि म्हणून तुकारामांची इतकी अशी निर्वाणीचं क्वचित कुणीतरी व्यक्त केलं असेल संतांनी, पण तुकारामांनी ते केलं. आता हे जे अभ्यासक आहेत वर मी तुम्हाला सांगितले, रानडे असतील, शंग तुळपुळे असतील, किंवा रब हर्षे असतील, किंवा शंदा पेंडसे असतील, या सगळ्या अभ्यासकांनी तुकारामांच्या जीवनामध्ये पारमार्थिक वाटचालीचं जे वर्णन केलेलं आहे त्यावरून तुकारामांच्या
एकूणच परमार्थ साधनेचा मार्ग किती खरतड आहे याची कल्पना आपणाला येते. पण परमार्थ साधनेचा मार्ग जरी कितीही खरतड असला तरी तुकारामांनी प्रपंच आणि परमार्थ यांचा योग्य ताळमेळ घातलेला आहे. आणि म्हणून तुकाराम सगळ्या संतांपेक्षा त्यांच्या जीवनामध्ये संसार प्रपंच सगळं करून देखील, व्यवहार व्यापार महाजनकी शेत करून देखील सगळं भोगून त्यागलेले, सर्वस्वी प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागिली तुकाराम असे आधांतरी परमार्थाकडे वळलेले नाहीत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी तुकारामांच्या या आध्यात्मिक जीवनाच्या संदर्भानं तुम्हाला इथं विचार मांडलेला आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा की या सगळ्या जीवनचरित्राचा तुकारामांच्या जी मी मांडणी केली, जी तुम्हाला सांगितलंय, या सगळ्यांची चिकित्सा म्हणून एक 2-4 तास मी तुम्हाला घेऊन पुन्हा त्याची व्हिडिओ टाकणार आहे. आता तुकारामांचा जो छळ झाला का नाही, तो छळ कसा झाला आणि तो कुणी आणि कसा केला याचा थोडक्यात धांडोळा मी इथं घेणार आहे आणि त्याचं विस्ताराने त्यांच्या जीवनचरित्राची चिकित्सा करताना आपणाला तिथं मांडायचे. आता तुकारामांचा जो छळ आहे का नाही, हा कसा झाला, का झाला, कुणी केला, या 3 गोष्टींचं विवेचन आपल्याला करायचं. आता तुकारामांसारखा हा जो वाणी का नाही, आपल्या सरळ जीवनामध्ये जगत असताना रसाळ वाणीतून वेदवाणीचा उच्चार करतो. तो रामेश्वर भट्टांना हे आवडत नाही. बघा, तुकाराम कविता लिहितात, अभंग लिहितात, वेदाच्या संदर्भात लिहितात, पण त्या काळामध्ये वेद ही आमचीच मालकी आहे, वेद हे आमचेच आहेत असा हट्ट, आग्रह आणि स्वतः आम्ही खूप मोठे आहोत असं म्हणणाऱ्यांमध्ये रामेश्वर भट्ट, सालोमालो, मंबाजी गोसावी या तिन्हीही त्या काळातल्या तत्कालीन लोकांना आवडलं नाही. तुकाराम अभंग लिहितो, वेदवाणीचा उच्चार करतो, हे त्यांना आवडलं नाही. त्यांनी काय केलं की तुकारामांचा प्रचंड छळ केला, अनन्वित असा छळ सुरू केला. आता रामेश्वर भट्ट हे कोण होते, तर रामेश्वर भट्ट हे मूळ वाघोलीचे होते. ते तुकारामांचा द्वेष करू लागले. तुकारामांचे जे अभंग तुकाराम लिहित म्हणजे तुकाराम कीर्तनामध्ये उत्स्फूर्तपणे बोलत असत आणि ते लिहून ठेवण्याचं काम कोण करत असत, तर जगनाडे महाराज तेली. मग हे तुकाराम अभंग लिहू लागले की त्या तुकारामांच्या अभंगांचा, तुकारामांचा हे रामेश्वर भट्ट द्वेष करू लागले. तुकारामांच्या अभंगांना त्यांनी पाखंड ठरवलं, पाखंडी ठरवलं. तुकारामांना अभंगाला पाखंड ठरवलं. धर्मोपदेश करण्याला आणि कवित्व रचण्याला तुकारामांच्या या मंबाजी भटाने, या रामेश्वर भटाने प्रतिबंध केला. तू प्रबोधन कीर्तन करू शकत नाही, सांगू शकत नाहीस, लोकांना धर्मोपदेश करू शकत नाहीस, तू अभंगही लिहू शकत नाहीस. आणि म्हणून त्याच्यावर तुकारामांच्या या धर्मोपदेशकावर किंवा तुकारामांच्या प्रबोधन कार्यावर आणि तुकारामांच्या अभंग लेखनावर या रामेश्वर भट्टाने बंदी घातली. एवढंच नाही केलं तर तुकारामांनी लिहिलेल्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवण्यात आल्या, त्याला भाग पडला बुडवण्यामध्ये. हे काम केलं. यामुळे तुकाराम खूप दुःखी झाले. अभंगाच्या वह्या ताराव्यात म्हणून त्यांनी थेट विठ्ठलाकडे साकडं घातलं. यासाठी त्यांनी आंदोलन उभं केलं, निर्वाण मांडलं. खरं तर हे निर्वाण जे मांडलं तुम्हाला म्हणालो ना, हे एक प्रकारे सत्याग्रह तुकारामांनी केला, आंदोलन केलं, उपोषण केलं. त्याला आपण आजच्या भाषेमध्ये आंदोलन, सत्याग्रह, उपोषण असं म्हणूयात. तुकारामांनी 1-2 दिवस नाही, तब्बल 13 दिवस अन्न पाण्याविना राहून त्यांनी परत अभंगाच्या वह्या मिळवल्या
याचा अर्थ असा, त्या इंद्रायणीच्या डोहात फेकलेल्या वह्या त्या मिळाल्या नाहीत, पण पुन्हा तुकारामांना अभंग लिहिण्याची परवानगी मिळाली. पुन्हा लोकांच्या समोर जाण्यासाठी प्रबोधन करण्याची परवानगी मिळाली, कथा कीर्तन करण्याची परवानगी मिळाली. आणि त्यानंतर रामेश्वर भट्टांचे तुकारामाशी असलेलं वैर संपलं आणि त्यांनी तुकारामांचं शिष्यत्व पत्करलं असं म्हणतात. पण खरोखर वैर संपलं का शिष्यत्व खरं पत्करलं का? तुकारामांच्या जीवनामध्ये त्यांच्या श्रद्धे वैकुंठ गमनाची बातमी सांगणारा पहिला माणूस म्हणजे रामेश्वर भट्ट. याच्यातलं गौड बंगाल मात्र मी तुम्हाला चिकित्सेमध्ये सांगणार. दुसरे होते मंबाजी बुवा, हे मूळचे चिंचवडचे, परंतु तुकारामांना विरोध करण्यासाठी ते मुद्दाम देहूला आले. ते लोकांना मंत्र देऊन गुरुपदेश करू लागले मंबाजी बुवा. मात्र तुकारामांच्यामुळे त्यांची शिष्य संख्या कमी होऊ लागली. इकडं ते मंबाजी बुवा बी गुरुमंत्र देत आणि शिष्य करत, आणि तुकाराम काही कुणाला शिष्य व्हा म्हणत नव्हते. तुकाराम आपलं अभंग करायचे, कीर्तन करायचे, लोकांचं प्रबोधन मनोरंजन प्रबोधन करायचे विशेषतः, आणि त्याच्यासाठी लोक येऊन बसायचे. त्या मंबाजी बुवाकडे कोणी जाईना. त्याचे जे लोक शिष्य होते तेही सोडून देऊन इकडे तुकारामांकडे येऊ लागले. त्यांना वाटू लागलं की प्रपंचामध्ये राहून पारमार्थ करता येतो, हे तुकारामांसारख्या बुवाकडून आपल्याला ऐकायला मिळतं. तुकाराम आपल्यातला माणूस आहे, आपला माणूस आहे, ही जाणीव त्या लोकांना होऊ लागली. म्हणून त्यांनी मंबाजी बुवाचं असलेलं गुरुत्व नाकारून तुकारामांच्या छायाछत्राखाली ही लोक येऊ लागली. तुकारामांच्या प्रबोधनासाठी लोक एकत्र येऊ लागली, ऐकू लागली. आणि मग पर्यायानं त्या मंबाजी गोसाव्याची, मंबाजी बुवाची शिष्य संख्या घटू लागली. त्यामुळे तुकारामाचा तो द्वेष करू लागला. तुकारामाला समाजाने वाळीत टाकावे म्हणून मंबाजी बुवानं तुकारामांच्या विरोधात खूप कटकारस्थानं रचली. अनेक कटकारस्थानं रचली. त्या कटकारस्थानाचा विचार तुम्हाला महिपती बुवाच्या तुकारामांचं जे चरित्र लिहिलंय भक्ती विजयामध्ये, त्याच्यात तुम्हाला वाचता येईल. इतकी कटकारस्थान रचली की एका प्रसंगात तर त्यांनी तुकारामांना मारहाण केली. तुकारामाच्या पाठीवर काठ्यांचे वळ उठले. मात्र तुकारामांनी त्यांना विरोध न करता सेवाबुद्धीनच त्याला लाजवलं असं म्हणतात. पण तुकारामांनी देखील तितक्याच पराकोटीनं निर्धार करून आपल्या जीवनामध्ये आपल्या ध्येयापासून तसूभरही मागे सरले नाहीत. आणि या मंबाजी बुवाला देखील तुकारामांनी नतमस्तक व्हायला किंवा नामोहरम त्याचं केलं. आणि तिसरा होता सालो मालो. हा सालो मालो होता ना, तो त्या काळातला कवी होता. बरं, स्वतःला कवी समजायचा. आणि तो काय करायचा, संत तुकारामांच्या काही अभंगातल्या ओव्या, काही अभंगातल्या कडव्यांच्या चोऱ्या करायचा आणि चोरी करून ते आपल्या स्वतःच्या नावावर खपवायचा. बघा, म्हणजे स्वतःच्या नावावर तुकारामांचे असलेले अभंग खपवायचा, म्हणजे एका प्रकारे काव्याची चोरी करायचा. तुकारामांच्या गाथेमध्ये असलेली अभंग याच्या नावावर यानं लिहिली, काही स्वतःच्या नावावर खपवली. बघा की रामेश्वर भट्टाने छळ केला, मंबाजी गोसाव्याने छळलं, सालो मालोनं त्याच्या कव्याची चोरी करून तुकारामावर नको तेवढे आरोप केले. गावातल्या पाटलांनी, वेदाचा अभिमान असलेल्या त्या काळातल्या ब्राह्मणांनी तुकारामांचा प्रचंड छळ केला. आणि त्यामुळे तुकाराम खूप अस्वस्थ झाले असं म्हणतात. त्यांना उद्विग्नता वाटू लागली जीवनामध्ये. ज्याच्यावर आपण उपकार करावे, ज्या समाजासाठी आपण करावं, त्या समाजानं नाही, परंतु खऱ्या आणि सत्य मार्गाला लाथाडून आम्हीच कोणीतरी श्रेष्ठ आहोत आणि आम्हीच कोणीतरी पंडित आणि नामांकित आहोत असं मिरवणाऱ्या लोकांच्या छळाला तुकाराम प्रचंड कंटाळे. धीरानं संघर्षासाठी उभे राहिले, पण त्यांना अस्वस्थ वाटू लागलं असं म्हणतात. आणि मग तुकारामांनी या जगाचा निरोप कसा घेतला किंवा त्यांच्या नावावर तो कसा लिहिला गेला, याचाही विचार मी आता पुढच्या तासात सांगणार. आपण इतकं पाहून इथं थांबूया. ठीक आहे.